महानगरपालिकेच्या शाळेमध्ये 500हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही एक चांगली पटसंख्या आहे. गरजू लोकांना चांगल्या प्रतीचे शिक्षण मिळावे यासाठी शाळांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देऊ. यातून इमारती, स्वच्छतागृहे आणि पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. महापालिकेच्या जेवडनगर येथील शाळेत सामूहिक कवायतीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार रवी राणा, कैलासवासी वसंतराव नाईक, शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश हेलोंडे, मनपा आयुक्त सौम्या शर्मा, शिक्षण उपसंचालक निलिमा टाके, शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख आदी उपस्थित होते. आमदार रवी राणा यांनी शाळा दिवसेंदिवस प्रगती करीत असून या शाळेला कायम मदत करण्यात येईल असे सांगितले. यावेळी मंत्री भुसे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या कवायतीचे शिस्तबद्ध सादरीकरण शाळेच्या विद्यार्थ्यांनी केले. सुरुवातीला लेझिम पथकाने मंत्री भुसे यांचे स्वागत केले. तसेच तिरंगा रॅली काढण्यात आली. शाळेतील मुलांनी तयार केलेल्या हस्तकला दालनाचे उद्घाटन भुसे यांनी केले. समर्पण संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. कवायतीच्या पाठीमागची भूमिका अशी आहे की याच्यातनं एक एकात्मता प्रस्थापित होईल, देशाच्या विषयी आदर निर्माण होईल, देशप्रेम निर्माण होईल आणि विद्यार्थ्यांचा शारीरिक व्यायाम सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. या माध्यमातून नेतृत्व गुण सुद्धा तयार होणार आहेत. येणाऱ्या काळामध्ये या शाळेच्या विकास कामांच्यासाठी निधी शासनाच्या कडनं उपलब्ध करून दिला जाईल हे मी या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.